ट्रेनच्या प्रवासातला हा आज दुसरा दिवस. आम्ही सकाळी उठलो आणि आमचं सगळं आवरलं. सोबत जे पण काही आम्ही नाश्ता आणला होता ते सगळं करून घेतलं. तोपर्यंत रित उठला. रितची खूप छान झोप झाली. रात्री 9:30ला झोपला आणि सकाळी 8:30ला उठला. तर ह्याच्यामुळे आम्ही सगळेजण खूप फ्रेश फील करत होतो, की त्याची झोप होणं आणि त्याला आराम मिळणं हे फार गरजेचं असतं. कारण एवढ्या लांबच्या प्रवासात आपण मोठी माणसं कंटाळून जातो, तर लहान मुलांचं काय हो घेऊन बसायचं. ट्रेनमध्ये एकतर रेंजचा पण फार इश्यू होतो, तर आम्ही सगळ्यांनी असंच गप्पा गोष्टी करत, खेळत, मस्ती करत टाईम स्पेंड केला. आणि मग संध्याकाळी प्रयागराजला थोडा वेळ गाडी थांबली होती, कारण की तिथूनच गाडीचं इंजन बदलतं. आणि निखिल थोडा वेळ खाली गेले होते आणि तिकडे सगळे म्हणत होते इकडचे समोसे खूप फेमस आहेत. जस्ट ट्राय करण्यासाठी घेतलं आणि इतके काही खास वाटले नाही. तसंही आम्ही स्टेशनचं काही खात नाही, पण सगळे म्हणत होते म्हणून जस्ट ट्राय केलं. आणि 2 दिवसाच्या या प्रवासात रीतने इतकं धुमाकूळ घातलं होतं अख्ख्या ट्रेनमध्ये पूर्ण, की तो सगळ्यांचा लाडका होऊन गेला. जाता तर सगळ्यांना बाय म्हणतोय, सगळेजण म्हणतात रीत एक सेल्फी दे ना प्लीज आमच्यासोबत. सगळ्यांचा अगदी लाडोबा झाला होता. फायनली आम्ही स्टेशनवरती पोहोचलो अगदी 2 दिवसानंतर आणि टूरमधनंच आमच्या ऑटो वगैरे सगळं काही होतं. ऑटोने आम्ही हॉटेलकडे जायला निघालो. आणि जेव्हा आम्ही हॉटेलवर आलो तेव्हा खूप भारी वाटलं यार. 2 दिवसाची इतकी थकान होती शरीरामध्ये. आम्ही आवरलं सगळं, बॅगा वगैरे ठेवल्या आणि मग खाली गेलो जेवायला. आजच्यासाठी मी इथेच थांबते आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये काशी कालभैरवनाथचं दर्शन असणार आहे. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.